श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमधून मी देवपूजा कशी करते ते शेअर करत आहे. नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. कॉमेंटही करू शकता जर काही तुम्हाला शंका असेल तर. मी इकडे देवपूजेला सुरू केलेलं आहे आणि हे छोटेसे मिनिएचर गणपती बाप्पा आणि मोदक आरुते निकाल बनवले होते क्लेपासून. सो तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. ते आवडल्यास नक्की मला एक कॉमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. देन इकडे मी देवपूजेला स्टार्ट केलं. प्रथम सगळे देव काढले देवाऱ्यातून. देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि देन म्हणजे फोटो फ्रेम, देवाऱ्यातली फ्रेम वगैरे पुसण्यासाठी मी एका ओल्या कापडाला अत्तर लावून घेतलं, जेणेकरून चांगला सुगंध त्या फ्रेमला, त्या वस्तूंनाही राहतो आणि मनातही एक प्रसन्न भावना निर्माण होते. देन देवारा व्यवस्थित पुसून घेऊन त्यामध्ये वस्त्र अंतरलं स्वच्छ. देन ज्या काही प्रतिमा होत्या, फोटो होते, त्यांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेते मी. त्यासाठी मी आता मी चंदनाचं एक हे आणलेलं आहे, रेडीमेड हे असतं म्हणजे गंध. तर ते हातावर न उघळता आपण डिरेक्टली लावू शकतो. सो तो वापरते मी. आणि देव खूप दिवस असं चकचकीत दिसावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. मी आधी त्यांना पितांबरीने घासते आणि देन आपलं जे कोलगेट, व्हाईटवालं कोलगेट असतं ना, त्याच्याने घासायचं. आधी पितांबरीने व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला व्हाईट कोलगेटने घासायचं आणि ते इतके लकलकीत निघतात आणि ते खूप दिवसांपर्यंत चकचकीत राहतात. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा तुम्ही आणि मला नक्की कळवा की तुम्हाला तिचा फायदा झाला आहे की नाही. पण मला हा खरंच खूप फायदा झाला आहे या ट्रिकचा, कारण की मला लहान मुलं असल्यामुळे मी रोज उठून देवपूजा करू शकत नाही आणि असे म्हणतात की देवांना रोज घासू नये, ते झिजतात. सो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जर तुम्ही असे घासून देवपूजा केलात तर आठवड्याभर ते लगलकीत चकचकीत राहतात. तर इथेच बघा, मी गणपती बाप्पांना आधी पितांबरीने घासून घेतलं आणि देन व्हाईटवाली जी कोलगेट असते ना आपली, ती वाली घेतली आणि त्याच्याने व्यवस्थित घासलं. आणि ते मी न्यू ब्रश यूज केलेला आहे, नवीन ब्रश आहे, यूज्ड ब्रश नाही आहे. सो इकडे मी व्यवस्थित त्यांना घासलेलं आहे आणि आता त्याला धुतल्यानंतर त्याची जी लखाकी दिसते ना, ते तुम्हाला म्हणजे जाणवेल की बाबा हा खरंच फरक पडतो आहे. आणि ही टीप मला माझ्या एका आत्या, म्हणजे आमच्या आहोंची आत्या आहेत त्यांनी दिलेली आहे. नक्कीच ह्याचा फायदा मला झालेला आहे. त्यांचे देव असे नेहमी लकलकीत असायचे. मी त्यांना एकदा विचारलं की आता तुमचे देव एवढे सगळे असे फ्रेश का राहतात, म्हणजे रोज तुम्ही घासता का? तर त्या म्हणल्या नाही, पण जेव्हा मी घासते तेव्हा त्यानंतर मी कोलगेटसुद्धा लावते. तर खरंच त्या ट्रिकने एवढा फायदा झाला आहे की कधीही देवांकडे बघितलं प्रसन्न वाटतं आणि एकदम चकचकीत निघतात. तर ही ट्रिक फॉलो करा आणि तुम्हालाही ह्याचा नक्कीच फायदा होईल. सो अशा प्रकारे सगळे देव मी घासून पुसून घेतलेत. देन प्रत्येकाला अष्टगंध लावलेला आहे आणि प्रत्येक देवांना अष्टगंध, अष्टगंध लावण्यासाठी मी चंदनाचा टीका आणला होता, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे खूप त्रास होत नाही. तो लावून त्याच्यावरती अष्टगंध बसतो व्यवस्थित. देन मी इथे समर्थांचं आसन मांडलेलं आहे, त्यावरती स्वामी समर्थांना विराजमान केलेलं आहे. देन गणपती बाप्पा आणि सगळ्या देवांना व्यवस्थितपणे त्यांच्या जागेवरती विराजित करून देन मी इकडे अगरबत्ती आणि दिवा ओवाळते. दिव्याला सुद्धा मी आजकाल हळदी कुंकू लावते, कारण की मी पाहिलंय बऱ्याच देवाऱ्यांमध्ये दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावतात आणि मला छान वाटली ती कन्सेप्ट, कारण की दिवासुद्धा एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो देवाऱ्याला ती प्रसन्नता मिळवून देण्यामध्ये. सो त्यालासुद्धा त्याचा मान मिळाला पाहिजे असं मला वाटतं. सो मी त्यालासुद्धा हळदी कुंकू लावते. देन इकडे मी आधी धूप लावला आणि देन अगरबत्त्या ओवाळून घेतल्या. असे म्हणतात की 1, 3 आणि 5 या पट्टीमध्ये अगरबत्ती लावाव्यात आणि मी ते 5 लावलेले आहेत, कारण मला वाचनही करायचं आहे. सो एक मला फारच असं वाटतं की बाबा 1 कशी लावायची आणि 3शी माझं नातं चांगलं नाही आहे, 3 आकड्याशी. सो मी 5 लावते नेहमीच. आणि छानपैकी देवपूजा झाली ना, इतकं प्रसन्न वाटतं. दर गुरुवारी माझं पारायण असतं, सो त्याच्या अध्याय वाचायचे असतात, तर त्याचीच इकडे मी तयारी करते. सो देवपूजा झाल्यावर आज काही फुले भेटली नाहीत मला, पण फुले नसली तरी आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या स्वच्छ असाव्यात आणि स्वच्छ भावाने आपण जर त्यांचे नामजप केले ना, तर तेही त्यांच्यासाठी कुसुमांप्रमाणेच असतात. सो मनापासून पूजा केली इकडे आणि आता म्हटलं स्वामींसाठी नैवेद्य बनवूया, कारण की सकाळी इतकी गडबड असते
आणि मला ना सगळं काही असं म्हणजे इकडे तिकडे हात न लावता करायला आवडतं. सो पहिले पूजा करून घेतली, वाचन करून घेतलं. मग आता मी इथे आता शिरा करणार आहे. परवाच जे तूप कढवलं होतं मी त्याचाच आता शिरा बनवणार आहे मी. तर त्यासाठी आधी रवा चांगला भाजून घेतला, त्यामध्ये तूप ॲड केलं. त्यानंतर त्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण ॲड केलं. खूप झटपट होणारा शिरा आहे हा. तो जरासा घट्ट झाल्यावर त्यात साखर ॲड करायची. आधी त्याला घट्ट होऊ द्यायचं तसंच, देन साखर ॲड करायची. मग तो पुन्हा जरासा असा पातळ होतो आणि मग शिजल्यावरती त्याचा इकडे नैवेद्य आधी स्वामी बाप्पांना दाखवलेला आहे आणि देन माझ्या चिमुकल्यांनी तो फस्त केला. सो अशा प्रकारे मी देवपूजा इथे केलेली आहे. तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवा. तुमचा प्रत्येक एक अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे. आणि लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ह्या ट्रिक्स आणि माझी देवपूजा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सो चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.